चला तर मग मित्रांनो, आजच्या भागात विसरू नको तू मला मध्ये आजच्या भागात वैदू तांडेलला तर नडलीच, पण तिच्या पदरात एक मोठं गुपित आणि तिची हरवलेली स्कूटर दोन्ही एकत्र पडले. कसं ते जाणून घेऊया आजच्या भागात. तर वैदू अंगणात रांगोळी काढत असते, पण तिचं पूर्ण लक्ष तिच्या हरवलेल्या स्कूटरकडे असतं. तेवढ्यात तिची आत्या तिथे येते. वैदूला टेन्शनमध्ये बघून आत्या विचारते, काय गं, तिकडे तांडेल यांच्या घरी काही काही झालं नाही ना? वैदू तिला धीर देत बोलते, नाही गं ते उलट मी त्या वच्छीला तांडेल्यांकडून माझं ट्रान्सफर लेटर फाडून घेतले. हे ऐकून आत्या एकदम घाबरते आणि काळजीने विचारते, बापरे, तिथे काही भांडण तर झालं नाही ना तुझं? वैदू म्हणते, नाही गं आत्ते, असं काही नाही झालं. तेव्हा आत्या तिला गंभीरपणे समजावून सांगते, हे बघ, इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण त्या तांडेल यांच्या नादी लागायचं नाही. ती माणसं अजिबात चांगली नाही. वैदू म्हणते, हो आत्ते, मला माहिती आहे, पण नक्की काय झालं आहे? आत्या सुस्कारा सोडत बोलते, ते जाऊ दे गं, पण ती वच्छी कशी आहे ना, मी तिला आज नाही ओळखत. आत्याच्या बोलण्याकडे वैदूच्या मनात शंका येते. ती विचारते, हो आत्ते, तू तिला आधीपासून ओळखतेस म्हणजे मला नक्की सांग तरी की काय झालं आहे, काय वाद आहे आपल्या आणि त्यांच्या घराण्याचा? यावर आत्या वैदूला दटावते आणि बोलते की, हे बघ, तू मला परत उलट प्रश्न करायला लागली का? तुला जेवढं सांगितलं तेवढं गुपचूप ऐकायचं, असं बोलून आत्या तिथून निघून जाते. तेवढ्यात वैदूच्या फोनची रिंग वाजते. पोलिसांचा फोन असतो. तुमची चोरी झालेली स्कूटर सापडली आहे आणि तुमचा स्कूटर चोरही सापडला आहे. हे ऐकताच वैदू पटकन पोलीस स्टेशनला जायला निघते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये थेट गॅरेजवाल्यालाच पकडून आणतात. तो गॅरेजवाला गयावया करत पोलिसांना सांगत असतो, अहो सर, मी चोरी नाही केली, मी फक्त गॅरेजवाला आहे. पण पोलीस त्याचं काहीच ऐकून घेत नाही. उलट पोलीस हवालदाराला हुकूम सोडतात, त्या वैदू चोराच्या घरी फोन कर आणि त्यांना सांग चोराला पकडले म्हणून. हवालदार फोन लावणार तेवढ्यात वैदू धावत पळत येते तिथे आणि उत्साहाने बोलते, साहेब, माझी स्कूटी सापडली ना, मला माझी स्कूटी बघायची आहे. पोलीस तिला शांत करत म्हणतात, हे बघा मॅडम, आधी इथे सही करा की तुमची स्कूटर जशीच्या तशी आहे, तिला काहीही झालेलं नाही. हे ऐकून तो गॅरेजवाला सुटकेचा श्वास सोडतो. बोलतो, सर, स्कूटर सापडली ना, मग आता जाऊ का मी? हे ऐकतंच वैदू त्याच्यावर भडकते आणि म्हणते, म्हणजे तू चोरली होतीस माझी स्कूटर? अहो, काय वाटायला पाहिजे तुम्हाला? माझ्या आईची शेवटची आठवण आहे ती. गॅरेजवाला हात जोडतो, ओरडतो, अहो मॅडम, मी नाही चोरली स्कूटर. तेव्हा पोलीसमध्ये पडत म्हणतात, मॅडम, याने नाही चोरली स्कूटर, हा तर स्कूटर चोरणाऱ्याचा साथीदार आहे. आणि हवालदार म्हणतात, आणणारे त्याला बाहेर. पोलीस आतून सूर्याला घेऊन येतात. सूर्याला समोर पाहताच वैदू थक्क होते आणि दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. सूर्या नेहमीसारखा चेहऱ्यावर हसू आणतो. तेव्हा वैदू रागाने विचारते, तू चोरली होतीस माझी स्कूटर? सूर्या लगेच म्हणतो, अहो मॅडम, चोरली नाही आहे मी. त्या दोघांचा अवतार बघून पोलीस विचारतात, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखतात का? वैदू टोमणा मारत बोलते, आता मलाच प्रश्न पडला आहे की मी याला ओळखते की नाही ओळखत. सूर्या तिला समजवतो की, अहो मॅडम, मी चोरली नाही, मी फक्त न सांगता घेऊन गेलो. तेव्हा पोलीस बोलतात की यालाच चोरणं म्हणतात. तेव्हा सूर्या बोलतो, अगं बयो, काय मॅडम? आणि तो पोलिसांसमोर तिची समजूत काढू लागतो. पोलीस वैतागून म्हणतात, एक मिनिट. तेव्हा सूर्या पोलिसांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो, ओ सर, तुम्हाला माहिती नाही आहे नक्की काय झालं आहे ते. पोलीस त्यावर ओरडतात, अरे मगासपासून मी तेच तर विचारतोय, तू आधी शांत बस. इन्स्पेक्टर सूर्याला बोलतात की, तू आम्हाला अक्कल शिकवू नको, घे रे, याच्या घरी कळवलं का? तेव्हा तो हवालदार बोलतो की, नाही साहेब, पण मी काय म्हणतो, घरी कळवण्याची काय गरज आहे, आता स्कूटर सापडली ना. हवालदाराचा हा सूर बघून ते बोलतात, इन्स्पेक्टर बोलतात की, तुम्हाला केव्हाचा फोन करायला लावला आहे मी? हवालदार बोलतात की, साहेब, अहो कशाला उगाच, सापडली ना स्कूटर आता. तेव्हा इन्स्पेक्टर गर्दी म्हणतात, हे बघा, तुम्हाला नसेल जमत ना, तर मी फोन करतो आणि मला असं वाटतंय की तुम्ही पण ओळखतात याला. हवालदार लगेच आदराने म्हणतो, अहो सर, यांना कोण नाही ओळखत? अहो, हे सूर्या तांडेल आहेत. तांडेल, तुम्ही या गावात नवीन आलात ना, तुम्हाला नाही माहिती का काही? इन्स्पेक्टर गर्दीत थेट वच्ची तांडेलला फोन लावतात आणि म्हणतात, मी पारगाव पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर गर्दे बोलतोय. सूर्या तांडेलला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. हे ऐकून वच्ची चिडते आणि बोलते की, हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? रॉंग नंबर लागला आहे तुमचा. इन्स्पेक्टर कडक आवाजात म्हणतात, हे बघा बाई, आम्हाला आमचं काम शिकवू नका. तुम्ही तातडीने पोलीस स्टेशनला या आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा काही पुरावा पाहिजे असेल ना, तर सरळच पोलीस स्टेशनला आला का तुम्हाला कळेल काय झालं आहे ते. तेव्हा पोलिसांचे हे बोलणं ऐकून वच्ची तातडीने तिच्या भावाला घेऊन पोलीस स्टेशनला निघते.
तिकडे पोलीस स्टेशनमध्ये सूर्या वैदेहीला हळूच म्हणतो, मॅडम तुम्ही खूप गोंधळ घालतायत. वैदेही रागाने बोलते की मी गोंधळ घालते? अरे मी कालपासून केवढ्या टेन्शनमध्ये होते, तरी मी तुझ्या घरी आले होते. तेव्हा सूर्या हसतो आणि बोलतो की मॅडम मी तुमचं औषध खाल्लं आहे आणि तुम्हाला काय वाटतं मी असं वागेल का तुमच्यासोबत? पोलीस त्या दोघांवर ओरडतात, हे तुम्हाला काय जो काही गोंधळ घालायचा आहे ना तो इथे इथे घालू नका. मॅडम तुम्हाला याच्यावर केस करायची आहे की नाही ते सांगा आधी. सूर्या लगेच म्हणतो की नाही नाही नाही. हे ऐकून वैदेही चिडते आणि म्हणते की तू कोण ठरवणारा केस करायची की नाही ते? सूर्या परत हसत तिची समजूत काढायला लागतो. मॅडम ऐका ना तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर गर्दी वैतागून बोलतात की हे बघा आमचा वेळ फुकट वाया घालू नका. तुम्हाला काय करायचं आहे ना ते आधी बाहेर जाऊन सॉल्व करा आणि मग इथे येऊन सांगा काय करायचं की नाही. इथे तेव्हा सूर्या लगेच बोलतो की अगदी बरोबर बोलत आहेत गर्दे साहेब, सॉल्व करून आलोच आम्ही. तेव्हा वैदेही चालली जाते. सूर्याही त्याच्या मागे मॅडम मॅडम करत धावत जातो. बाहेर पाऊस सुरू असतो. तिथे सूर्या उभे असलेल्या एका माणसाची छत्री ओढून घेतो आणि बोलतो, ए भाऊ छत्री दे जरा. तो छत्री वैदेहीच्या डोक्यावर धरत म्हणतो, अहो मॅडम भिजाल ना. त्यानंतर तो वैदेहीला विचारतो, मॅडम मी तुम्हाला खरोखरच चोर वाटतो का? वैदेही मात्र प्रचंड संतापात असते. ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती ओरडून म्हणते, काय रे तुला काहीच वाटलं नाही का? ती स्कूटर माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुला माहीत नाही का? आणि तू थेट चोरलीस. सूर्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. अहो मॅडम ऐका तर. पण वैदेही सतत बोलतच राहते. शेवटी सूर्या वैतागून तिचा हात धरतो आणि मोठ्याने बोलतो, थांबा जरा. एकदा तुमची ही एक्सप्रेस निघाली की मध्ये कुठे थांबतच नाही. मधले स्टेशन काय खाऊन घेतात की काय? आता फक्त शांत बसा. आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. सूर्या तिला समजावत बोलतो, मॅडम जरा मागे बघा. पण वैदेही रागाच्या भरात मागे बघायला तयार नसते. तेव्हा सूर्या हट्टाने म्हणतो की मॅडम एकदा तरी मागे बघा. तो स्वतः तिला पाठीमागे वळवतो. वैदेही मागे वळून बघते तर समोर तिची स्कूटर उभी असते. पण ती स्कूटर पूर्णपणे मॉडिफाय करून नव्यासारखी केलेली असते. वैदेही आश्चर्याने त्या गाडीकडे बघतच राहते. गाडीवरून तिची नजर सूर्याकडे जाते आणि सूर्याही तिच्याकडे पाहत असतो. बाहेर पाऊस कोसळत असतो. दोघी पावसात भिजत असतात आणि सूर्याने अजूनही तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते. दोघेही काही वेळ शांत एकमेकांच्या डोळ्यात बघतात. गाडीची ती बदललेली अवस्था पाहून वैदेहीच्या डोळ्यात नकळत पाणी येते. तिचे पाणावलेले डोळे पाहून सूर्या हळूच बोलतो, तुमच्या आईची गाडी आहे नाही? वैदेही थक्क होऊन विचारते, तुला कसं कळलं? सूर्या हसून म्हणतो, तुमच्या डोळ्यातलं पाणी हे सांगतंय. जुनी नंबर प्लेट, जुनं मॉडेल, पण या गाडीवर तुमचं प्रेम मात्र अजूनही अगदी नव्याने आहे. तो पुढे म्हणतो की माझ्या पद्धतीने ही गाडी मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला, पण याच्याशी जोडलेली तुमची आठवण मात्र ही जुनीच ठेवल्या. सूर्याचे हे शब्द ऐकून वैदेही पुन्हा एकदा त्या गाडीकडे बघते. तिचं मन भरून येतं आणि ती हळूवार आवाजात बोलते, माझ्यासाठी आजपर्यंत कोणीच असं केलं नव्हतं. थँक्यू. ती थँक्यू म्हणतेच सूर्या बोलतो की ओ मॅडम तुम्ही असं थँक्यू वगैरे म्हणू नका हां मला. पण वैदेही कृतज्ञतेने बोलते, नाही रे, मी तुझ्यावर विनाकारण इतकी चिडले, रागवले, केवढी बडबड केली मी तुला. त्यासाठी आय एम सॉरी म्हणणारच. त्यावर सूर्या तिला मध्येच थांबवतो आणि बोलतो की ओ मॅडम आता सॉरी वगैरे अजिबात म्हणू नका. सूर्या वैदेहीला आग्रहाने म्हणाला, मॅडम बसा ना स्कूटर पावसामुळे ओली झालेली असते. म्हणून वैदेही सूर्या तो तिला पुसूनही देतो. स्वतः ती साफ करतो आणि बोलतो की मॅडम स्कूटरवर बसा आणि आता याला किक मारायची गरज नाही, डायरेक्ट सेल्फ स्टार्ट आहे ही. तेवढ्यात तिथे गाडीवरून वच्ची आणि तिचा भाऊ सूर्याचा मामा येतात. वच्ची समोर सूर्या आणि वैदेहीला एकत्र बघते. त्यांना बघताच वैदेही पटकन सूर्याच्या हातातून छत्री काढून घेते आणि दोघेही दचकून उभे राहतात. वच्ची पोलिसांवर डाफळून मोठ्याने हाक मारते, ए युनिफॉर्म पटकन या इकडे. ती आवाज देतात. इन्स्पेक्टर गर्दे आणि हवालदार धावत पळत बाहेर येतात. हवालदार घाबरत म्हणतात की मॅडम मी साहेबांना मगाचपासून सांगत होतो. त्यावर वच्ची टोमणा मारत बोलते की हो, पण साहेब या गावात नवीन आहेत ना. त्यावर वच्ची तिच्या भावाला इशारा करते. तिचा भाऊ लगेच इन्स्पेक्टर गर्दे याची पूर्ण कुंडलीच वाचून दाखवतो. ते कुठे राहतात, कधी नोकरीला लागले, काय काय सगळं सांगतो आणि शेवटी दम देत बोलतो की आता रिटायर कधी होणार हे आमची बयो ठरवणार. इन्स्पेक्टर गर्दे स्वतःचा स्वाभिमान जपत म्हणतात की मला माझं काम करू द्या. त्यावर वच्ची रागाने म्हणते की माझ्या झिलाची कंप्लेंट कशी केलीस तू? तेव्हा वैदेही धैर्याने पुढे येते. कंप्लेंट मी केली होती. माझी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. माझी स्कूटर सापडत नव्हती आणि याने ही स्कूटर दुरुस्त करायला गॅरेजला लावली होती. हे ऐकून वच्ची वैदेहीवर भडकते आणि म्हणते, ए फडफड, माझा झिला काय तुला चोर वाटला? ती वैदेहीला उलटसुलट बोलायला लागते. परिस्थिती बिघडते हे पाहून सूर्या पटकन बाजू पलटलो आणि वच्चीला म्हणत बोलतो, बयो अगं ऐक तर खरी, ती तिची स्कूटर आहे. अगं मी सगळं तुझ्यासाठीच केलं आहे. वच्ची संशयाने त्याच्याकडे बघते आणि म्हणते, एवढं 5 मिनिटात एवढं सगळं तू माझ्यासाठी केलंस? मला
मला पटेल असं काहीतरी सांग, नाही तर मी आत्ताच्या आत्ता या भंगार इथेच जाळून टाकेल. त्यावर सूर्या गुपचूप वैदेहीला डोळा मारतो आणि वच्चीला पटवून देत बोलतो, बयो अगं मॅडमने आपल्या भाईचा जीव वाचवला आहे. मॅडम जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा मग आपण तांडील घराण्याचे लोक आहोत. आपण कोणाचे उपकार ठेवतो का? कोणावर उपकार फेडणं हे तांडील घराण्याचं काम नाही. सूर्याचं हे बोलणं ऐकून वच्ची वैदेहीकडे वळते आणि त्याट्याने बोलते, बघ फडफड, तुझी ही भंगार स्कूटर आज पुन्हा वाचली. तुझा हिशोब आज चुकता झाला. हिशोब पूर्ण चुकता झालाय आता. वच्चीने बाजू सांभाळली हे पाहून सूर्याही वैदेहीकडे बघतो आणि हिशोबाची भाषा करत बोलतो, मॅडम आता आता आपला हिशोब चुकता झालाय, चला जा तुम्ही इथून. तेव्हा वैदेही बोलते की माझी स्कूटर वाचवायला मुद्दाम हे केलं का याने? वाटते तितका नॉनसेन्स नाही आहे हा. वच्ची सूर्याला घेऊन चालली जाते. गाडीत बसल्यावर सूर्या वच्चीला म्हणवण्याचा प्रयत्न करत बोलतो, बयो मी जे काही बोललो ते चुकीचं नाही बोललो ना? म्हणजे तुझं माझ्यावर राग नाही आहे ना? आता त्यावर वच्ची बोलते की माझा तुझ्यावर कधी राग करतं का रे? पण कधी कधी वाईट वाटतं की तुझ्यामध्ये बापाचे सगळे गुण उतरलेत म्हणून. वच्चीचे हे बोलणं ऐकून तिचा भाऊ सुधाकर लगेच हो म्हणतो आणि बोलतो की बरोबर बोललीस, अगदी बरोबर बोललीस हे तू. सुधाकर हा चमचेगिरीचा सूर ऐकून वच्ची त्याला कडक शब्दात सांगते, सुधाकरा तुला रस्त्यात त्या फॅक्टरीजवळ सोडते, तू तिथे जा, मला पुढे नेने गुरुजींकडे जायचं आहे. वच्ची आणि सूर्या नेने गुरुजींकडे पोहोचतात. तिथे गेल्यावर वच्ची काळजीने विचारते, गुरुजी काय झालं? त्यावर गुरुजी तिला धीर देत म्हणतात, टेन्शन होतं पण आता कमी झालंय. पोट कसं आहे बाळा तुझं? गुरुजींना थेट पोटाचा विषय काढतात. सूर्य आश्चर्यचकित होऊन वच्चीकडे बघायला लागतो, कारण वच्चीने गुरुजींना काही सांगितलेलं नसतं. सूर्य हा गोंधळलेला चेहरा पाहून गुरुजी हसत म्हणतात, तिने नाही सांगितलं बाळा, चंद्र चौथ्या घरात होता, तो ओरडून ओरडून सांगतोय सगळं. सात्विक आहार घे, काळजी करण्याचं काही कारण नाही. तेव्हा बयो बोलते की पोटाचं राहू द्या गुरुजी, त्याचं लग्नाचं काय ते सांगा. तेव्हा सूर्या बोलतो की बयो तुझं ना काहीतरीच असतं, मग का नाही करायचं आता लग्न? तेव्हा वच्ची बोलते का मग कधी करायचं हा? म्हातारं झाल्यावर. तेव्हा गुरुजी बोलतात की 1 मिनिट, जे विधिलिखित आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर तुमच्या मर्जीचं नाही, वरच्याच्या मर्जीचं चालतं. ग्रहांच्या आणि नक्षत्राच्या पुढे तुमच्या वाटण्याला आणि कोणाच्याही वाटण्याला काडीचीही किंमत नाही. तेव्हा वच्ची बोलते की काय असतं त्यांची मर्जी? तेव्हा गुरुजी बोलतात की मी काय सांगू, तोच सांगेल. तेव्हा वच्ची सूर्याकडे बघते. तेव्हा गुरुजी बोलतात, काय सूर्या अजून सांगितलं नाही वाटतं त्या मुलीबद्दल? तेव्हा सूर्या एकदम चक्रावतो. तेव्हा वच्ची बोलते की सूर्या कोण मुलगी? तेव्हा सूर्याची ततफफ होते. तेव्हा सूर्या बोलतो, मग काय माहिती कुठली मुलगी, मला नाही माहिती. तेव्हा गुरुजी हसून बोलतात की अगं वत्सले, थट्टा केली मी त्याची. तेव्हा गुरुजी बोलतात की सूर्या बाळा जा तू. वच्ची त्याला नमस्कार करायला लावते. सूर्य गेल्यावर गुरुजी बोलतात की वत्सले, ग्रहांची दिशा आयुष्याची दिशा ठरवत असतात. सूर्याच्या पत्रिकेत स्पष्ट दिसते की एक मुलगी त्याच्या शुक्राच्या कक्षेत प्रवेश करू पाहते आणि तो प्रवेश झाला की तिचा तांडेलांच्या घरात गृहप्रवेश साक्षात परमेश्वरही थांबू शकत नाही. तेव्हा वच्ची बोलते, गुरुजी वच्चीच्या मर्जी विरोधात तिच्या घरात पाय ठेवणारी पोरगी अजून जन्माला यायची आहे. तेव्हा गुरुजी बोलतात की मर्जी फक्त त्यांची, जे काय करायचं आहे ते प्रेमाने आणि शांतप्रमाणे, नाहीतर त्या मुलीच्या नादात स्वतःचा पोरगा गमावून बसशील. गुरुजी शुभम भवतु आशीर्वाद देतात. वच्ची विचारात पडते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, वैदू आणि तांडेल कुटुंबात हा नवा वाद आता कोणतं वळण घेणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच धमाकेदार एपिसोड अपडेट्सच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा